नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या वर्षातल्या भागात तुम्हा सर्व वाचनप्रेमींचं स्वागत आहे. नवीन वर्षात मराठी भाषेत लिहिलं जाणारं नवं साहित्य, नव्या लेखकांचं नवं लिखाण तुमच्यापर्यंत या वर्षात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सध्याच्या काळातले एक प्रयोगशील लेखक आहेत कादंबरीकार बाळासाहेब लबडे. कोकणात राहणारे लबडेजी कादंबरी लिहिताना वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या नव्या कादंबरीच्या निमित्ताने गप्पा होणार आहेत. शेवटची लाओग्राफिया आणि पिपिलिका मुक्तिधाम ही त्यांची आधी गाजलेली पुस्तकं आहेत आणि आता नवी कादंबरी आहे चिंबोरे युद्ध. तेव्हा या त्यांच्या साहित्याविषयी, त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांविषयी गप्पा मारणार आहोत बाळासाहेब लबडे यांच्याशीच. बाळासाहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. धन्यवाद मॅडम. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत, प्रसिद्ध आहेत आणि आता नवीन कादंबरी आहे चिंबोरे युद्ध. खरं तर तुम्ही वेगवेगळे प्रयोग करता तुमच्या साहित्याच्या माध्यमातून, तर या कादंबरीचं वैशिष्ट्य काय? ही कादंबरी जी आहे चिंबोरे हा खेकड्यांचा विषय वापरला जाणारा कोकणातला खूप तसा पॉप्युलर असा शब्द आहे आणि हे खेकड्यांचं युद्ध अशा अर्थाने चिंबोरे युद्ध हे शीर्षक जे आहे ते कादंबरीचं आहे. आणि हे खेकडा हे जे रूपक आहे ते मी योजलेलं आहे ते विशेषतः राजकारणासाठी योजलेलं आहे. आणि ही एक राजकीय कादंबरी आहे. या दृष्टीने काय की कोकणामध्ये मी गेली 27 वर्ष आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः दाभोळची जी खाडी आहे त्या दाभोळच्या खाडीचा जे काही जैवविविधता आहे त्याचा अनुभव मी गेली अनेक वर्ष घेतो आहे. आणि मला असं वाटलं की पाण्याच्या वरती एक जे जग असतं तसं पाण्याच्या खाली सुद्धा एक जग असतं. खाडीमध्ये जे असतात त्याला चिंबोरे म्हणतात. खेकड्यांचे अनेक प्रकार आहेत आणि त्यामुळं ह्या चिंबोऱ्यांवरती एक कादंबरी लिहावी असं मला वाटलं. तुम्ही राजकीय कादंबरी आहे अशा पद्धतीचा उल्लेख केला, तर आणखी थोडं काही सांगू शकाल का या कादंबरीबद्दल? काय की ही कादंबरी जी आहे या कादंबरीमध्ये एक चिंबोरी मॅन नावाची व्यक्तिरेखा आहे. यात सगळी खेकड्यांचीच नावं आहेत. म्हणजे जसं चिंबोरी मॅन आहे, चिंबोरी मॅम आहे, कॉम्रेड चिंबोर आहे, असे वेगवेगळी खेकड्यांचीच नावं याच्यामध्ये आहेत. आणि जागतिक स्तरावरती जे आज चालणारं राजकारण आहे आणि स्थानिक पातळीवरती चालणारं जे आजचं राजकारण आहे, असं लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल असे सगळे जे त्याचे आंतरसंबंध आहेत ते आंतरसंबंध ह्याच्या माध्यमातून आहे की नवी जी भांडवलशाही आहे ती नवी भांडवलशाही कशा पद्धतीने आज जागतिक स्तरावरती समाजवाद संपुष्टात आणण्यासाठीचं षडयंत्र रचते आहे. आणि हा जो मानवतावाद आहे किंवा समाजवाद साम्यवाद आहे तो नष्ट करण्याच्या दृष्टीने आपल्याला ही एक व्यवस्था ज्याच्यामध्ये माध्यमं असतील, त्याच्यामध्ये भांडवलशाहीची नवी भांडवलाची धोरणे असतील, खाजगीकरण असेल, जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, तर ह्या सगळ्या बाबींचा जो महत्त्वाचा धागा आहे तो या कादंबरीमध्ये आहे. आणि त्यामुळे आपल्याला गेल्या काही वर्षांमधलं असणारं जे राजकारण आहे ते राजकारण प्रतिकात्मकरित्या, रूपकात्मकरित्या या कादंबरीचा विषय झालेला आहे. कारण आपल्याला जे लेखकाला सांगायचं असतं ते एखाद्या व्यक्तीविषयी सांगायचं नसतं, तर त्याला प्रवृत्तीविषयी सांगायचं असतं. जगभरामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काहीही चालतं हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत कशा पद्धतीने आज जागतिक स्तरावरती कार्यरत होतो आहे. त्यामुळे हे विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यामध्ये असलेले जे आंतरसंबंध आहेत त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये लोकांना गुलाम केलं जायचं आणि त्यांचं शोषण केलं जायचं. परंतु आज शोषणाच्या ज्या नव्या पद्धती आहेत त्या नव्या पद्धती उपयोगात आलेल्या आहेत. आणि त्या पद्धती कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत की गोबेल्सचं जे तत्व आहे की एखादी गोष्ट खोटी असली तरी ती माध्यमांच्या माध्यमातून 10 वेळा सांगितली तर ती लोकांना खरी वाटायला लागते. नव्या माध्यमातून फेसबुक असेल, ट्विटर असेल, इन्स्टा असेल, अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक चॅनल्स असतील, तर ह्या सगळ्या माध्यमातून राजकारणाच्या नव्या नव्या खेळ्या कशा पद्धतीने खेळल्या जातात किंवा सत्व असलेले लोक आणि सत्व नसलेले लोक अशा दोन्हीमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सत्तेमध्ये जायचं आहे, काहीही करून सत्तेमध्ये जायचं आहे आणि त्या दृष्टीने हव्या त्या तडजोडी करायच्या आहेत. म्हणून या कादंबरीमध्ये एक जो चिंबोरा आहे तो सुरुवातीलाच कादंबरीच्या
आपली नांगी तुटलेली आहे याच्याविषयीची तक्रार जी आहे तो चिंबोर पोलीस स्टेशनमध्ये करतो आहे. तिथपासून याची सुरुवात झालेली आहे. तर ही नांगी तुटण्याची जी प्रक्रिया आहे ना ती फार मजेशीर असते आणि प्रत्येकाला जे हवं आहे ते साध्य करण्यासाठी आपापला दबाव गट कशा पद्धतीने राजकारणामध्ये क्रिएट केला जातो तर त्याचं एक चित्रण म्हणजे चिंबोरी युद्ध आहे. नाही, खरंच म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने या कादंबरीबद्दल सांगताय, तुम्ही रूपकं जी वापरली आहेत ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि थोडंसं म्हणजे रूपकं वापरून एक खूप सिरियस विषय सांगण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर बाळासाहेब, तुमच्या आधीच्या ज्या 2 कादंबऱ्या आहेत त्या पण खूप गाजल्या. त्यांची नावं सुद्धा अशीच म्हणजे या पुस्तकासारखीच खूप वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे मला तर ते पिपिलिका मुक्तिधाम आणि शेवटची लावग्राफिया याच्याबद्दल सुद्धा अगदी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल, कारण त्या दोन्ही कादंबऱ्यांना खूप लोकांकडनं प्रशंसा मिळालेली आहे. समीक्षकांनी सुद्धा त्यात जे तुम्ही प्रयोग केलेले आहेत त्याबद्दलही सविस्तर लिहिलंय. तर आम्हाला अगदी थोडक्यात या दोन्ही कादंबऱ्यांबद्दल सांगा. हा, पिपिलिका मुक्तिधाम ही जी कादंबरी आहे ती मुंगीचं रूपक केलेलं आहे आणि एक 4 मुंग्या आहेत, लाली, काळी, तांबडी आणि कामकरी अशा 4 मुंग्या आहेत. त्या 4 मुंग्या म्हणजे 4 बेकार युवक आहेत आणि त्या 4 बेकार युवकांचं म्हणजे दररोज हातावरती पोट आहे आणि ते ज्यावेळेला काम शोधायला निघतात आणि त्यावेळेस जे बेकार असतात असे बेकार असल्यानंतर त्यांच्या मनात जी निराशा येते त्या निराशेतून त्यांना प्रश्न पडतो की आपलं अस्तित्व काय आहे, आपला रोजगार काय आहे, उद्या आपल्यासाठी काय आहे, म्हणजे आपली मुक्ती काय आहे. त्यामुळे मुक्तीच्या शोधात निघालेल्या ह्या 4 मुंग्या ह्या सगळ्या व्यवस्थेची चिकित्सा करतात. मग त्या वेदांपासून, उपनिषदापासून, आरण्यकांपासून तर ते आजच्या व्यवस्थेपर्यंत त्या चिकित्सा करण्यासाठी परकाया प्रवेश करतात. परकाया प्रवेश म्हणजे ह्या 4 मुंग्यांची एक आई आहे, ती म्हणजे राणी मुंगी आहे आणि ही राणी मुंगी जी आहे ती त्यांना सगळं त्यांच्या जीवनाविषयीचं तत्वज्ञान सांगते आणि त्यांची एक गुरु आहे ती मुंगी, ती म्हणजे धुत्री मुंगी आहे. तर ह्या 4 मुंग्या ख्रिश्चन होतात, जैन होतात, मुस्लिम होतात, हिंदू होतात, बौद्ध होतात, त्या मोर्चेकरी होतात, त्या अनेक जे आज मराठा क्रांती मोर्चा असेल, मुस्लिम मराठा असेल, धनगर मराठा आरक्षण असेल, या सगळ्या मोर्चांमध्ये सामील होऊन जात वास्तव, धर्म वास्तव त्या समजून घेतात आणि हे एक मुक्तीचं जे तत्वज्ञान आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्यासाठी काय आहे याचा शोध घेतात. म्हणून या कादंबरीचं शीर्षक आहे पिपिलिका मुक्तिधाम, म्हणजे मुंगीचं मुक्तिधाम असा हा तिचा मुंगीचा मुक्तिधाम हा असा त्याचा एकंदरीत त्याची जी कन्सेप्ट आहे ती ह्या कादंबरीची आहे. आणि ह्या कादंबरीला डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सहित अनेक मराठीतील ज्येष्ठ समीक्षकांनी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरची कादंबरी म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येकच कादंबरीची मांडणी करता ती खूप वेगळी आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की अतिशय प्रयोगशील असे तुम्ही लेखक आहात. अगदी थोडक्यात, कारण आपला वेळ संपत आलेला आहे, तर थोडक्यात आम्हाला शेवटची लावग्राफिया ही जी आणखीन एक कादंबरी आहे तीही अशाच पद्धतीने खूप चर्चेत होती, त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. हो, माझ्या कसं आता काळ मेकर लाईव्ह ही एक कादंबरी जिला मला विखे पाटील पुरस्कार मिळाला आणि ही सुद्धा शेवटची लावग्राफिया तिला सुद्धा आपल्याला मधुमंगेश कर्णिक यांनी महामिथक असलेली कादंबरी असं म्हटलेलं आहे. तर शेवटची लावग्राफिया हा ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो लोककथा, शेवटची लोककथा. लोककथेला शेवट नसतो आणि म्हणून या कादंबरीची जी निवेदिका आहे ती लोककथा आहे. याच्यामध्ये असं आहे की एक स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये एक अघोरी आहे, एक तृतीयपंथी आहे आणि एक भनंग भटका ज्याला कुणी नाही असं कचऱ्या नावाचं पात्र आहे आणि चौथा शाळकरी 7वीत असलेला मुलगा आहे. असे 4 जण स्मशानभूमीमध्ये रात्रीचे जमा होतात अमावस्येला, पौर्णिमेला आणि मग तिथं जी येणारे प्रेत आहेत त्या प्रेतांच्या भोवती बसून रात्रीपासून सकाळीपर्यंत जे काही एकंदरीत मानवी जीवनाविषयीचं चिंतन मंथन आहे, मग ते भयकथा असेल, भूतकथा असेल, लोककथा असेल, दंतकथा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून अशा अनेक रात्री ज्या आहेत त्या अशा अनेक रात्री आणि त्या सगळ्यांचा जगण्याचा जो संघर्ष आहे तो शेवटची लोककथेच्या आणि या कादंबरीच्या शेवटी एक जी निवेदिका आहे ती अर्धी लोककथा सांगते आणि वाचकांना ती असं सांगते की मी ही अर्धीच लोककथा सांगितलेली आहे आणि त्या गोष्टीतला परोपकारी राक्षस जो आहे तो कसा चांगला वागेल याच्यावरती तुम्ही तुमची स्वतःची गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट पूर्ण करायची आहे.
म्हणजे जीवनामध्ये श्रेयस आणि प्रेयस अशा दोन्ही गोष्टी असतात, चांगलं आणि वाईट अशा दोन्ही असतात. पण मानवी कल्याणाच्या दृष्टीने जाताना जे चांगल्या गोष्टी आहेत, ते सद्गुण आहेत, ते मानवाने कसे अंगीकारले पाहिजेत, असा एक जो संदेश आहे तो या शेवटची लावग्रपे या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. नाही, खरंच लबडेजी, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण तुम्ही करताय. मला कल्पना आहे की तुम्ही कवी आहात, तुमचे कविता संग्रहही प्रकाशित झालेले आहेत, पण खूप उत्तम असा वेगळा विचार करताय, वेगळी रूपकं वापरताय आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या जगण्याशी संबंधित असलेले प्रश्न तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय. खूप उत्तम काम आहे, ते तसंच राहू द्या. आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या कादंबऱ्यांबद्दल छोटी छोटी का होईना चर्चा झाली, त्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईलच. त्या सगळ्या तुमच्या लिखाणासाठी आमच्यातर्फे खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात, तुमच्या लिखाणाबद्दल, साहित्याबद्दल सविस्तर बोललात, त्यासाठी खूप आभार. धन्यवाद एबीपी माझाने मला निमंत्रित केल्याबद्दल आभारी आहे. कोणती नवीन पुस्तकं प्रकाशित झालीत आणि वाचकांच्या पसंतीस कोणती पुस्तकं उतरतायत हे सगळं आपल्याला कळतं ते आपल्या टॉप 5 या सदरातनं. तेव्हा जाणून घेऊया आजचे टॉप 5 मॅजेस्टिक बुक डेपोचे संचालक आशय कोठावळे यांच्याकडून. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळी मॅजेस्टिक बुक डेपोमधील टॉप 5 पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे रूप अरूप, डॉक्टर रेणुका परमार यांचं. या पुस्तकाचा अनुवाद केला आहे गौरी क्षीरसागर यांचं. चित्रकार गोविंद सोलेगावकर यांचं चरित्र, त्यांची पत्नी, मुलगी व नात या तिघींच्या एकत्रित लेखणीतून साकारलं गेलं आहे. सोलगावकर यांचं वेगळेपण म्हणजे त्यांनी अजिंठा लेणीतील कलाकृतींचा सखोल अभ्यास करून त्यांच्या चित्रांमध्ये त्याचा नाविन्यपूर्ण उपयोग करून घेतला. या चित्रांची नोंद देशविदेशीही घेतली गेली. यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे नेक्सस, युव्हाल नोव्हा हरारी यांचं. नेक्सस म्हणजे या क्षणापर्यंत आपण कसे पोचलो याचं थरारक कथन. या काळात टिकून राहण्यासाठी व आपला विकास करून घेण्यासाठी आपल्याला कोणते निर्णय घेणे आवश्यक आहेत व कोणत्या निवडी आत्ताच केल्या पाहिजेत याचा हा जाहीरनामा आहे. यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचं सटक. सटक हा काव्यसंग्रह नेमाडेंचा देखणी या काव्यसंग्रहानंतर तब्बल 35 वर्षांनंतर प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहामध्ये आधुनिकीच्या माऱ्याखाली अधोगतीला लागलेल्या स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी व शोषित जीव हे घटक या काव्यसंग्रहाच्या केंद्रस्थानी आहे. या काव्यसंग्रहामध्ये आपल्या कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देणारा हा काव्यसंग्रह आहे. यानंतरचं चौथं पुस्तक आहे ते म्हणजे प्रतिभा सूर्य, रवींद्रनाथ टागोर. लेखक डॉक्टर विलास खोले व प्रदीप कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पुस्तक टागोरांच्या जीवनाचा, कार्याचा व साहित्याचा अभ्यासकांना व रसिकांना उपयुक्त ठरेल व आवडेल असं आहे. हे पुस्तक जितकं वाचनीय आहे तेवढंच उपयुक्तही आहे. यानंतरचं शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे अमोल पालेकर यांचं ऐवज. नट, चित्रकार, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ऐवज हे आत्मकथनपर पुस्तक वाचकांच्या भेटीला आलेलं आहे. कॅनव्हास असो, रंगमंच असो किंवा रुपेरी पडद्यावरील अमोल पालेकर यांचा 6 दशकांचा कलात्मक प्रवास या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळेल. ही सगळी पुस्तकं तुम्हाला आमच्या दुकानात मॅजेस्टिक बुक डेपो, राम मारुती रोड, ठाणे, शिवाजी मंदिर, दादर व गिरगाव नाका या तिन्ही ठिकाणी सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट majesticreaders.com व आमचं मोबाईल ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रीडर्स यावरही सवलतीत खरेदी करता येतील. धन्यवाद. ही होती या आठवड्याची वाचकप्रिय टॉप 5 पुस्तकं. तुम्हाला एखादं खूप भावलेलं पुस्तक असेल तर त्याविषयी आम्हाला नक्की कळवा. सगळ्या वाचकांपर्यंत ते पोहोचवण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.